नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे। या संदर्भात राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी शिष्टमंडळासह जात तक्रार दाखल केली आहे। खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात प्रधानमंत्री मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे। अशा वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या दरम्यान शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निपक्ष निवडणुकांच्या तत्वाच्या विरोधात आहे हे उघड आहे। या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे। संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होत असल्याचे तक्रारीत पेशकार यांनी म्हटले आहे। अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकतो। निवडणूक आयोगाने आणि संबंधित अधिकारी यांनीही या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार भाजप पदाधिकारी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिली आहे। यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ता प्रदीप पेशकार, जगन पाटील, अविनाश पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण मोरे, प्रकाश चकोर, यशवंत नेरकर, राजपूत सर, दिनेश मोडक आदी उपस्थित होते।